नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत गौरी आवाहन. तर ही बघा अशी आमची तयारी झालेली आहे. छान अशी दारात तुळस वगैरे सगळं. आणि आज इथे 3 गौरी आवाहन होणार आहेत, म्हणजे 3 जणींचं आहे. हे आमच्या शेजारच्या आहेत गौरी, आणि समोर एक आहेत त्यांच्या गौरी राहिल्यात माझ्याकडून चुकून व्हिडिओमध्ये घ्यायच्या. त्या पलीकडे दिसत आहेत त्या. आता यांचं घेत आहोत आम्ही, शेजारच्यांचं पहिले गौरी आतमध्ये. तर त्यांची मुलगी औक्षण करत आहे. जो तो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो सण साजरे. हे ब्राह्मण आहेत, त्याच्यामुळे यांची पद्धत खूप वेगळी आहे. असं पूर्ण गौराई घरभर फिरवून आणतात त्यांच्याकडे. गौराईला पूर्ण घर दाखवतात. देवघरापासून सुरुवात करायची, ते पूर्ण कपाट वगैरे सगळं त्यांना दाखवायचं. अशी म्हणजे त्यांची पद्धत आहे ती. त्या पद्धतीने त्यांचं चालू होतं. आता त्यांचं झालं की आमच्या घेणार आहोत. हे बघा, त्या कपाट उघडा सांगत होत्या. आम्हाला कोणाला समजतच नव्हतं. आम्ही सगळ्या रस्ता देत होतो. त्यांच्यामध्ये दुसरं काही बोलत नाहीत. हे बघा, किचन सगळं त्यांच्यामध्ये असं दाखवतात. फ्रीज, कपाट वगैरे सगळं खोलून. असं म्हणतात की गौरी आल्यावरती आपल्या लक्ष्म्याच येतात ना त्या. मग त्यांना आपलं सगळं दाखवायचं. आपण कसे राहतोय, कसं काय होतंय, आपण कसं वावरतोय, हे सगळं दाखवायचं असतं त्यांना. याचं आता आमच्या गौराई घेतोय आतमध्ये. हे बघा, माप ओलांडून. तर गौराई आली कशाच्या पायाने? गौराई आली सोन्या रुपयाच्या पावलाने. गौराई आली कशाच्या पावलाने? गौराई आली धनधान्याच्या पावलाने. गौराई आली कशाच्या पायाने? गौराई आली गायगुरांच्या पायाने. गौराई आली कशाच्या पायाने? गौराई आली मुलाबाळांच्या पायाने. गौराई आली कशाच्या पायाने? गौराई आली आरोग्यदायी पायाने. हे असं सगळं म्हणत गौरायांना आपण आतमध्ये घेतो. हे बघा. आणि दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते. खूप सगळी तयारी, खूप सगळं कितीही केलं तरी आहे तोच वेळ आहे, ते सगळं तसंच होतं. फराळाचे लाडू, चिवडा हे ते बनवणं चालू होतं गौरीसाठी. तर आता गौरीला देवघर दाखवून देवाऱ्यावरती त्यांची पूजा करून आपण पूर्ण घरभर त्यांना फिरवून मग